नमस्कार. अलीकडे तीन चांगल्या अर्थतज्ञांचा एक शोधनिबंध माझ्या वाचनात आला आणि त्या शोधनिबंधातील आकडेवारीने मला एक धक्का बसला आणि मला बसलेला हा धक्का हा तुमच्यापर्यंत पोचवावा एवढ्याच उद्देशाने हा माझा व्हिडिओ आहे. मला बसलेला धक्का हा माझ्या मनात असलेल्या मध्यमवर्ग नावाच्या गोष्टीबद्दल जो समज माझ्या मनात होता त्याला बसलेला धक्का आहे. मध्यमवर्ग म्हणजे कोण, तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबाची एक काही कल्पना असते, एक प्रतिमा असते. म्हणजे किती आर्थिक उत्पन्न गटातील लोकांना मध्यमवर्ग म्हणायचं असं जर विचारलं तर आपल्याला उत्तर नाही देता येणार. पण एक प्रतिमा अशी असते की ज्या कुटुंबाला एक खात्रीशीर उत्पन्न दरमहा मिळत असतं, एक काही प्रमाणात खात्रीशीर बचत हे कुटुंब करू शकत असतं, आपल्या मुलांना खाजगी शाळेमध्ये शिक्षण देण्याची ऐपत या कुटुंबाकडे असते, तीर्थक्षेत्रापलीकडे जाऊन पर्यटन करण्याची क्षमता, काही प्रमाणात पर्यटन करण्याची क्षमता, निदान काही क्षमता ही या मध्यम वर्गामध्ये असते, एखादं का होईना एक वाहन या कुटुंबाकडे असतं. अशा प्रकारच्या कुटुंबाला आपण साधारणपणे मध्यमवर्गीय कुटुंब असं म्हणतो आणि अशी ही आपल्या मनात एक प्रतिमा असते. आपण आत्ताच्या माध्यमांचा विस्फोट झालेल्या जगामध्ये आहोत आणि या माध्यमातून आपल्याला रोज अनेक प्रतिमांचा भडीमार होत असतो. व्हॉट्सअपमध्ये, फेसबुक, सोशल मीडिया, टी व्ही याच्यामधून जो भडीमार होत असतो त्यामध्ये आपल्याला देशातील अत्यंत श्रीमंत अशा वर्गाची जीवनशैली काय असते याची देखील प्रतिमा येत असते. म्हणजे बॉलिवूडमधील सिनेस्टार्स किंवा मोठे उद्योगपती यांची आलिशान घरं, त्यांच्या आलिशान पार्ट्या, त्यांच्या परदेशात त्यांनी घालवलेल्या सुट्ट्या, ह्याचे फोटो, या सगळ्याचे व्हिडिओज आपल्यापर्यंत येत असतात. आणि मग आपल्याला स्वाभाविक असं वाटतं की यांचं जीवनमान इतकं उच्च आहे, म्हणजे आर्थिक यांचं उत्पन्न इतकं प्रचंड जास्त आहे की आपण त्याच्यापेक्षा कितीतरी खाली आहोत. आणि दुसरीकडे आपल्याला अशाही प्रतिमा येतात की कोविड नंतरच्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हा शेकडो मैल अनवाणी पायाने चालत असलेले अत्यंत गरीब स्थलांतरित मजुरांच्या प्रतिमा, अतिशय हृदयद्रावक प्रतिमा आपल्यासमोर आल्या. आणि तेव्हा आपल्याला अशी भावना येते की ते जे अत्यंत उच्चवर्गीय आर्थिक उत्पन्न गटातले जो लोक आहेत त्यांच्या ज्या प्रतिमा येतात त्याच्यामुळे आपल्याला आपण खूप खाली आहोत असं वाटतं आर्थिक उत्पन्न गटामध्ये. परंतु या लोकांकडे पाहिल्यावर वाटतं की नाही, आपण त्यांच्यापेक्षा खूपच चांगल्या परिस्थितीत आहोत, खूप जास्त भाग्यवान आहोत, त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या परिस्थितीत आहोत. आणि मग आपल्याला असं वाटतं की म्हणजे याचा अर्थ आपण मध्यम वर्गामध्ये आहोत. इतकी खाली ही नाही आहे आर्थिक उत्पन्न गटात आणि ते तर खूप उंच आहे, त्यामुळे आपल्याला आपण मध्यम गटात आहोत, मध्यम वर्गामध्ये आहोत असं आपल्या समोर एक चित्र तयार. सुरुवातीला आपण अलीकडे राजकीय पटलावर आलेल्या दोन मागण्यांचा विचार करू. एक मागणी ही सदैव होत असते की मध्यम वर्गाला काही प्रमाणात आयकरामध्ये सवलत दिली पाहिजे आणि आयकर रद्दस्वा केला पाहिजे अशी मागणी येते. दुसरीकडे आता कोविडच्या काळामध्ये अशी मागणी आली की देशातील मोठ्या संख्येला आज जे आर्थिक अत्यंत त्याची परिस्थिती वाईट आहे अशा लोकांना सरकारने थेट रकमेचं सहाय्य केलं पाहिजे, कॅश ट्रान्सफर केली पाहिजे, जे अनेक देशांनी केलं. तेव्हा ह्या ज्या दोन मागण्या आहेत, एक आयकराच्या संदर्भातली आणि ही थेट कॅश ट्रान्सफरची मागणी, ज्याच्यामुळे ही मदत केल्यामुळे त्यांना मदत देखील होईल या लोकांना आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये मागणी देखील तयार होईल आणि अर्थव्यवस्था ही पुन्हा एकदा प्रगतीपथावर जाईल. आता या दोन ज्या मागण्या आहेत, या दोन मागण्यापैकी कोणती मागणी ही मध्यम वर्गाची आहे, मध्यम वर्गाच्या हिताची आहे, असा जर आपल्याला प्रश्न केला तर आपल्या मनामध्ये एक स्वाभाविक उत्तर येणार आहे. पण हे जे प्रश्न आहेत याच्याकडे आपण शेवटी येऊ. पण हे प्रश्न आपण लक्षात ठेवू की या दोन मागण्यांपैकी कोणती मागणी ही मध्यम वर्गाची वाटते. एक आयकराच्या संदर्भातल्या सवलतींची आणि दुसरी कॅश ट्रान्सफर, आता कोविडमध्ये जी परिस्थिती आहे ती मदत करण्यासंदर्भातली कोणती मागणी आपल्याला मध्यम वर्गाची वाटते. हे दोन प्रश्न लक्षात ठेवू आणि आपण या माझ्या विवेचनाच्या उत्तरार्धामध्ये या प्रश्नांकडे परत येऊ.
एक आपण लक्षात घेऊया की 1900 हे करायच्या आधी मध्यमवर्ग ज्याला असं म्हणतो आपण, की मध्यमवर्गाची जी समज आपल्या मनामध्ये आहे त्या मध्यमवर्गाच्या मानसिकतेचा एक थोडासा विचार करू. 1990मध्ये या देशाने नवीन म्हणजे बाजारपेठेवर आधारित असं आर्थिक धोरण स्वीकारलं. मनमोहन सिंग आणि नरसिंहराव यांच्या हा कालखंड, आणि त्याच्यानंतर देशामध्ये आर्थिक वृद्धी दर प्रचंड वाढला आणि त्याचा फायदा म्हणून देशातला एक वर्ग त्याला मोठा फायदा आला. परंतु हे सगळं व्हायच्या आधी ज्याला मध्यम वर्ग म्हटलं जायचं त्या मध्यम वर्गाकडून येणारं एक हमखास वाक्य असायचं. ते वाक्य काय असायचं की समाजातले जे सर्वात श्रीमंत लोक आहेत त्यांना कोणताही मानसिक त्रास नसतो. ते रूढी परंपरांच्या पासून वेगळे असतात. त्यांच्यावर सामाजिक बंधन असं नसतं की ज्याच्यामुळे त्यांना आपला खर्च वाढवावा लागतो. सर्वात तळातला जो गरीब वर्ग आहे तोही त्या दृष्टीने मोकळा असतो. आणि खरी कुचंबणा होते ती मध्यम वर्गाची, कारण हा मध्यम वर्ग सामाजिक संकेतांच्या बंधनामध्ये असतो. त्याला अनेक अनावश्यक खर्च करावे लागतात, परंतु त्याचं उत्पन्न तेवढं नसतं. त्यामुळे अशा एक हमखास येणारं वाक्य होतं आणि अजूनही काही प्रमाणात येतं की खरा पिसला जातो मानसिक त्रासामुळे हा मध्यम वर्गच. आता हे जे वाक्य आहे यात तथ्यांश आहे, परंतु त्याच्यामध्ये एक दांभिकपणा देखील आहे. तो दांभिकपणा कोणता आहे की समाजातला जो गरीब घटक आहे त्याला काही मानसिक त्रास नसतो किंवा मध्यम वर्गापेक्षा त्याचा त्रास कमी असतो. हे अतिशय चुकीचं आहे, कारण सर्व अभ्यास सांगतात की मानसिक त्रास या संदर्भात मी काही व्हिडिओ नंतर करणार आहे की गरीब जनता ही कमालीच्या मानसिक त्रासामध्ये देखील ही जगत असते. याचे सर्व अभ्यास आपल्यासमोर आहेत. परंतु हे असं एक वाक्य असायचं नेहमी मध्यम वर्गाबद्दलचं. मध्यम वर्गाची मानसिकता पुढे काही उदाहरणावरून आपल्याला दिसते की एक नामवंत TV अँकर जो सदैव राष्ट्रवादावर कार्यक्रम करत असतो आणि अत्यंत उन्मादी भाषेत बोलत असतो इंग्रजीमध्ये, जेव्हा 2013च्या सुमारास अन्न सुरक्षा कायद्यावर चर्चा चालू होती आणि त्यावेळेला ह्या अँकरने TV अँकरने अन्न सुरक्षा कायद्यावर टीका करताना असं म्हटलं की या देशातलं हे सरकार, त्यावेळेचं जे सरकार आहे ते मध्यम वर्गाकडून मिळालेल्या कररूपाने मिळालेल्या पैशाचा अत्यंत सवंग असा वापर करत आहे आणि आमच्यासारख्या मध्यम वर्गासाठी मात्र ते काहीच सवलती देत नाही. आता हा TV अँकर महिन्याला अनेक लाख रुपये पगार कमवतो, परंतु तो स्वतःला मध्यम वर्गाचा असा म्हणत असतो आणि हे एकदा नाही अनेकदा तो स्वतःला मध्यम वर्गाचा प्रतिनिधी म्हणून समोर जात असतो आणि याबद्दल कोणाला आक्षेप काहीही वाटत नाही. जेव्हा अर्थसंकल्पाची चर्चा चालू होती तेव्हा त्या चर्चेमध्ये मला विचारण्यात आलं होतं की त्यातून अर्थसंकल्प जाहीर व्हायचा होता आणि की तुम्हाला असं वाटत नाही का की गेलाच अर्थसंकल्प असेल, या अर्थसंकल्पामध्ये मध्यम वर्गासाठी आयकरामध्ये काही सवलत सरकारने दिली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का, असा तो प्रश्न होता. आणि या प्रश्नामध्ये एक ठाम गृहीत होतं की आयकर भरणारा जो वर्ग असतो तो मध्यम वर्ग, म्हणजे मध्यम वर्ग हा आयकर भरत असतो, इन्कम टॅक्स भरत असतो किंवा त्याला लागू होतो. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे अनेक व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. ते एक नेहमी मागणी करतात की देशातला आयकर इन्कम टॅक्स हा पूर्णपणे रद्द व्हावा आणि त्यावेळेला त्यांच्या समोर बसलेले लोक टाळ्यांचा मोठा गजर करतात. म्हणजे आणि हे सर्व लोक स्वतःला मध्यमवर्गीय असं समजत असतात. तेव्हा जो स्वतःला हा मध्यम वर्ग म्हणवतो, ही जी त्या वर्गाची एक मोठी ताकद माध्यमांवर आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. आता आपण खरोखर मध्यम वर्ग काय आहे, आणि मी इथे हा जो लेख आहे तो आयडियाज फॉर इंडिया नावाचा एक वेब पोर्टल आहे आणि या वेब पोर्टलवर अशोक कोतवाल, मैत्रीश घटक आणि भरत रामस्वामी यांनी भारताचा अर्थवृद्धी दर हा दीर्घकाळ चढा कसा राहील अशा अर्थाचा एक लेख लिहिला आणि त्याच्यामधला हा एक भाग आहे, त्याची ही आकडेवारी त्यांनी दिलेली आहे. समजा भारतातील सर्व जनतेची त्यांच्या आर्थिक उत्पन्नानुसार आपण जर एक उतरंड तयार केली आणि जर
त्या संबंध ती जी उतरंड असेल आर्थिक उत्पन्नानुसार केलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त आर्थिक उत्पन्न ज्यांचं असेल ते वर येतील, सर्वात खाली असतील ते खाली येतील, अशानुसार ती रचना असेल. आणि त्यातले समजा वरचे 20% आणि खालील 20% जनता जर आपण त्यातून वगळली तर उरलेली जी 60% आहे याला आपण मध्यम वर्ग समजा मानलं. आणि हे तर्कशुद्ध वाटतं, कारण तुम्ही वरचे 20% आणि खालचे 20% म्हणजे मध्यम वर्ग असं आपण म्हणू शकतो. हा जो मध्यम वर्ग आपण पाहिला, तर या मध्यम वर्गाची एका कुटुंबाची सरासरी मिळकत दर महिन्याची एका प्रति कुटुंब प्रतिमाह सरासरी मिळकत असते फक्त 14,500, फक्त 14,500 रुपये. हा जो गट आहे मध्यम वर्ग, त्याच्यातला सर्वात खालचे लोक किती कमवतात असा आपला अंदाज असेल, तो खरा आकडा असा आहे की प्रति कुटुंब प्रतिमाह फक्त 10,500 रुपये इतके ते लोक कमवत असतात. सर्वात मध्यम वर्गातले धनिक जे असतात त्यांची मिळकत असते प्रति कुटुंब प्रतिमाह फक्त 20,000 रुपये, प्रति कुटुंब प्रतिमाह फक्त 20,000 रुपये. हा आपला खरा मध्यम वर्ग आहे, हा आपला खरा मध्यम वर्ग आहे, हे आपण लक्षात घेऊ. म्हणजे 20,000 रुपये महिना ही कुटुंबाची मिळकत, ही प्रत्येक व्यक्तीची नाही, प्रत्येक कुटुंबाची 20,000 रुपये मिळकत, 20,000च्या वर मिळकत असणारे जे लोक आहेत ते सर्व लोक हे देशाच्या सर्वात वरच्या 20% मोडतात, हे आपण लक्षात घेऊ. सर्वात श्रीमंत अशा 20% लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की संबंध भारतीय जनतेचीच आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे, परंतु मध्यम वर्ग जो आहे त्या मध्यम वर्गाची सरासरी उत्पन्न प्रति कुटुंब प्रतिमाह हे फक्त 14,500 रुपये आहे. त्यातला सर्वात खालचा तळातला मध्यम वर्ग जो आहे तो 10,500 रुपये कमवतो. सर्वात वरचा मध्यम वर्ग जो आहे तो 20,000 रुपये एवढीच रक्कम कमवतो. आणि हा भारतातला खरा मध्यम वर्ग आहे. परंतु या मध्यम वर्गाचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने होत नाही, कारण जे लोक स्वतःला मध्यम वर्गाचे असं म्हणवतात ते लोक हे या गटापेक्षा कितीतरी वर असतात. उदाहरणार्थ म्हणजे याचा अर्थ एक स्पष्ट आहे की 20,000 रुपये महिना कमवणारं कुटुंब आणि त्याच्यावरचे सगळे वरच्या 20% मध्ये येतात. तर आता हे स्वाभाविक आहे की हे जे वरचे लोक आहेत ते प्रामुख्याने संघटित क्षेत्रामधले आहेत आणि हा जो मध्यम वर्ग आहे हा प्रामुख्याने सगळा असंघटित क्षेत्रामधला आहे, हे आपण लक्षात घेऊ. त्यामुळे मगाशी मी जे टीव्ही अँकरचा उल्लेख केला, मगाशी जे सुब्रमण्यम स्वामींच्या भाषणाला टाळ्या वाजवणाऱ्या लोकांचा उल्लेख केला, ते खरं तर उच्च आर्थिक गटामधले लोक आहेत, परंतु ते स्वतःला मध्यम वर्गाचा असं म्हणतात. खरा मध्यम वर्ग कोण आहे? तर खरा मध्यम वर्ग आपल्याला जर पाहिलं तर तो असा दिसेल की उदाहरणार्थ सर्व स्वयंरोजगारी असंघटित क्षेत्रातले लोक हा खरा मध्यमवर्गीय आहे. किंवा समजा एखादा छोटा न्हावी असेल किंवा धोबी असेल, असे जे उद्योग आहेत, छोटे छोटे उद्योग आहेत, हे लोक हे खरा भारतातला मध्यम वर्ग आहे. ज्या वर्गाची माध्यमांवर ताकद आहे, ज्या माध्यमांमध्ये जातात बोलतात, तो वर्ग हा या मध्यम वर्गापेक्षा कितीतरी अनेक पट वर आहे. म्हणजे तो खरं तर म्हणजे 1,00,000 रुपये महिन्याला कमावणारा जर एक कुटुंब असेल तर ते कुटुंब असे म्हणजे 1,00,000च्या वर किती लोक असतील? साधारणपणे 5% लोकच, 10% लोकच असतील. त्याच्यामध्ये 5 ते 10% लोक म्हणजे असे तिथे असतील. आता तुम्ही बघा की एक संघटित क्षेत्राचं उदाहरण घ्यायचं तर आपण इन्फोसिसमध्ये घेऊ. इन्फोसिसमध्ये समजा एक सॉफ्टवेअर तज्ज्ञ असलेली एक तरुणी पहिल्यांदाच नोकरी तिला मिळालेली आहे. म्हणजे इंजिनिअरिंग तिने केलं आणि नोकरी तिला मिळाली आहे. तर इन्फोसिसचा पगार जो आहे तो सुरुवातीचाच पगार 35 ते 37,000 रुपये इतका असतो. म्हणजे 35 ते 37,000 रुपये मिळणारी ती तरुणी जी आहे ती समाजातल्या ही पहिल्या 20% गटामध्ये असते, हे लक्षात घ्या. आणि त्या 20 मध्ये देखील ती वर असते. म्हणजे याच्या सर्व खालचे जे लोक आहेत हा आपला खरा मध्यम वर्ग आहे, लक्षात घेऊ. आणि जो उच्च वर्ग आहे आणि जो स्वतःला त्यांनाही माहीत नसतं, हे जो उच्च वर्ग आहे की जो महिन्याला 1,00,000 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त ज्याची मिळकत आहे, तो ज्याला स्वतःला तो मध्यम वर्ग म्हणत असतो, त्या वर्गाचा खरं तर
संबंध हा सर्वात खालच्या वर्गाशी येतच नाही. सर्वात खालच्या म्हणजे मध्यम वर्गाच्या जे खाली उरलेले 20 आहेत, कारण आपण विभागणी कशी केली की खालचे 20%, वरचे 20% सोडून मधला 60%. तर त्या उच्च वर्गाचा संबंध या मध्यम वर्गाशीच फक्त येतो, खाली येत नाही. हा मध्यम वर्ग कशा स्वरूपात त्यांना भेटतो? त्यांच्या घरात काम करायला येणाऱ्या महिला, किंवा एखाद्या सोसायटी असेल तर त्या सोसायटीचा रखवालदार, तो खऱ्या अर्थाने मध्यम, किंवा गाडी धुणारा जो असेल तो एखादा नेपाळी. हे लोक हे जे आहेत हे त्यांचं कुटुंब हे साधारणपणे सरासरी 14-15 हजार रुपये महिना असं कमवत असतं, आणि हा खरा भारतातला मध्यम वर्ग आहे. इथे आणखीन एक आपल्याला लक्षात येईल की भारतातला मध्यम वर्ग हा आयकर भरतच नाही, कारण आयकर भरण्या इतका तो मिळवतच नाही. भारताची आयकरची मर्यादा किती आहे? तर 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपयाच्या वर तुम्ही जर मिळकत असेल वर्षाला 2.5 लाख रुपयेच्या वर तुमची, म्हणजे महिन्याला साधारणपणे 21,000 रुपये असं पण म्हणू, त्याच्यावर जर तुमची मिळकत असेल तर तुम्हाला आयकर भरण्याचं बंधन आहे. त्यात बरेच जण भरत नाहीत, हा वेगळा मुद्दा आहे, परंतु हे बंधन आहे. आता हा जो मध्यम वर्ग आपण सांगितला, हा मध्यम वर्ग बहुतांश मध्यम वर्ग याच्यामध्ये येतच नाही. त्यामुळे भारतात म्हणून आयकरामध्ये सवलत द्या किंवा आयकराचा स्लॅब वेगळा करा, ही मध्यम वर्गाची मागणीच नाहीये. ही भारतातल्या 10% लोकांची मागणी आहे. ती मागणी योग्य अयोग्य याच्यात जात नाहीये, परंतु ती मध्यम वर्गाची म्हणून येता कामा नये. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीने एक विधान केलं आणि त्यांनी असं म्हटलं की आपला 130 कोटीच्या वर लोकसंख्या आहे, परंतु फक्त दीड कोटी लोकच हे आयकर भरतात. आता हे जे विधान आहे ना, हे थोडंसं बरंच फसवं आहे, कारण प्रत्यक्षामध्ये मुळात पहिल्यांदा म्हणजे मोदींना सांगायचं असं होतं की अनेक जण आयकर भरण्या इतके कमवत असून देखील आयकर भरत नाहीत, ही त्यांची खंत होती. परंतु मुळात आयकर भरू शकण्या इतके कमवणारे भारतीय लोक किती आहेत? तर ते 20%. म्हणजे त्याच्या जर कुटुंब तुम्ही काढलीत तर ती साधारणपणे 7.5 कोटी कुटुंब अशी येतात. आणि ती 7.5 कोटी कुटुंब अशी असतात की त्यातले अनेक कुटुंब अशी असतात, बहुतांश कुटुंब अशी असतात की त्यांच्या 1-2 लोकांच्या मिळकत जर एकत्र केली तर त्यांची मिळकत ही 21,000 रुपये महिना होते. म्हणजे परंतु समजा एखादा वॉचमन असेल, सोसायटीचा वॉचमन असेल शहरातल्या, त्याचा पगार महिन्याला 10, 12, 15 असा काहीतरी असेल. त्याची बायको जर धुण्या भांड्याची कामं करत असेल तर त्या दोघांचा पगार मिळून ते 20,000च्या 21च्या वर जात असतात. म्हणजे त्या प्रत्येकाला आयकर लागू होतच नाही, कारण ते तेवढे मिळवतच नसतात. त्यामुळे खरं तर जर नरेंद्र मोदींना तुलना करायची असेल, 1.5 कोटीच लोक भरतात, तर त्यांनी 7.5 कोटी कुटुंबाशी म्हणजे 7.5 कोटी कुटुंब अशी आहेत की ज्यांनी खरं तर आयकर भरायला पाहिजे. ती 7.5 मोठा आकडा आहे, तुम्हाला कळलं असेल. तर त्यातले फक्त 1.5 कोटी भरतात. पण जर 1.5 कोटी लोकच 130 कोटींच्या देशामधले 1.5 कोटी लोक आयकर भरतात असं विधान करण्यामध्ये 80%पेक्षाही जास्त लोक आयकर भरण्या इतकी त्यांची मिळकतच नाही, हे मात्र समोरच येत नाही आणि हे याच्यामध्ये दडवलं जातं. त्यामुळे ही तुलना मला योग्य वाटत नाही. ही आकडेवारी अतिशय विदारक आहे, परंतु मला हे सांगितलं पाहिजे की आकडेवारी केव्हाची आहे. तर ही आकडेवारी डिसेंबर 2019ची आहे, म्हणजे गेल्या वर्षीच्या शेवटची ही काही महिन्यापूर्वीचीच आकडेवारी आहे. म्हणजे या आकडेवारीवर करोनाचा परिणाम झालेला नाही आहे, परंतु 2016 पासून आपले अर्थवृद्धी दर हा झपाट्याने ढासळत गेला आहे. तेव्हा तो 8%च्या वर होता. आपण करोनाच्या काळामध्ये आपण जेव्हा प्रवेश केला तो जवळपास 3%च्या वर होता, असं आत्ताच सुब्रमण्यम स्वामींच्या त्यांनी एक दस्तावेजा म्हणून दाखवलं की म्हणजे तो निम्म्यापेक्षाही कमी झालेला होता. या सगळ्याचा फटका अर्थात जो अर्थव्यवस्थेला बसला आहे तो या आकडेवारीमध्ये निश्चितपणे आला आहे. परंतु ही आकडेवारी डिसेंबरची असल्यामुळे जेव्हा आता तर करोनानंतरची तर अर्थवृद्धी दर खूपच आपला खाली आलेला आहे आणि त्याचा मोठा फटका बसलेला आहे. तो जो फटका ह्याच्यामध्ये आलेला नाहीये, त्यामुळे ही आकडेवारी अतिशय विदारक परिस्थिती भारताची जरी सांगत असली तरी सुद्धा प्रत्यक्षातली परिस्थिती त्याहूनही जास्त विदारक आहे. पण मुख्य मुद्दा असा की जर भारताचा जो खरा मध्यम वर्ग आहे तो खरा मध्यम वर्ग कोणता आहे हे जर राजकीय पटलावर आलं तर त्या खऱ्या मध्यम वर्गाचे प्रश्न कोणते हे देखील समोर येतील. परंतु आज जे लोक स्वतःला मध्यमवर्गीय म्हणत आहेत तर ते खरे मध्यमवर्गीय नाहीत हे त्यांनी
स्वतः ओळखलं पाहिजे आणि आपली भूमिका देखील घेताना आपण समाजातील 10% लोकांचंच प्रतिनिधित्व करतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण त्या गटामध्ये आहोत हे लक्षात घेतल्यावर स्वाभाविकपणेच त्यांना देखील वास्तवतेचं भान येईल आणि मग या खऱ्या मध्यम वर्गाचे आणि त्याच्या खालच्या लोकांचे प्रश्न राजकीय पटलावर येतील. आता आपण जर पहिले 2 प्रश्न मी आपल्यासमोर उपस्थित केले की आयकरामध्ये सवलत मिळावी आणि लोकांच्या हातात रोख रक्कम द्यावी, यातली कोणती मागणी मध्यम वर्गाची वाटते, याचं उत्तर निश्चितपणे आपण देऊ की रोख रकमेचं अनुदान दिलं पाहिजे ही खरं मध्यम वर्गाची मागणी आहे. दुर्दैवाने गरीब जनतेसाठी तुम्ही हे करा अशा तऱ्हेची विरोधी पक्षांकडून देखील मागणी होते. खरं तर त्यांनी ही मध्यम वर्गासाठी हे केलं पाहिजे असं मागणी गरीब तर आता अर्थातच त्याच्यामध्ये येतील, पण तुम्ही मध्यम वर्गासाठी हे केलं पाहिजे असं जर जेव्हा म्हणाल तेव्हा हा सगळा जो स्वयंरोजगारी वर्ग आहे, हा सगळा जो असंघटित क्षेत्र आहे, तो देखील या मागणीशी जोडला जाईल. त्यामुळे तसं गरिबांचं बदल करा असं म्हटल्यानंतर हा वर्ग या कोणत्याही माणसाला आपण गरीब आहोत असं स्वतःशी ओळख करून द्यायलाही आवडत नसतं. त्यामुळे तो त्या मागणीपासून दूर जातो भावनिकदृष्ट्या. पण ही मध्यम वर्गाची खऱ्या अर्थाने मध्यम वर्गाची मागणी हे आपण लक्षात घेऊ. ही जशी मागणी आहे तशी चांगलं शिक्षण मिळणं, हे सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळणं ही देखील मध्यम वर्गाची मागणी आहे. कारण हा वर्ग खाजगी शिक्षण संस्थांच्या फी परवडू न शकणारा असा वर्ग आहे. कारण हा वर्ग आपण लक्षात घ्या, मी जो आर्थिक उत्पन्न गट सांगितला तो, त्या वर्गाला रेशनमधून नियमित चांगलं धान्य मिळणं ही देखील त्याची गरज आहे. म्हणजे या सगळ्या मागण्या ज्या आहेत, या मागण्या या मध्यम वर्गाच्या मागण्या आहेत, हे आपण इथे पूर्णतः लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारतामध्ये जर खऱ्या अर्थाने मध्यम वर्गाला च्या हिताचं राजकारण करायचं असेल तर हा जो गैरसमज मध्यम वर्गाबद्दलचा आहे हा दूर झाला पाहिजे आणि खरा मध्यम वर्ग हा राजकीय पटलावर आला पाहिजे. त्याचे हितसंबंध हे राजकीय पटलावर आले पाहिजेत आणि तसं झालं, तसं होणं हे गरजेचं आहे. तसं होण्यासाठी एक तर आपण लक्षात घेऊया की जो समाजातला आर्थिक उत्पन्न गट चांगला असतो, 10%वरचा जो वर्ग आहे, जो स्वतःला मध्यम वर्ग म्हणतो पण तो प्रत्यक्षात उच्च वर्गातला असतो, त्याची पकड ही समाज माध्यमांवर आणि इतर सर्व माध्यमांवर असणार हे स्वाभाविक आहे. कोणत्याही देशामध्ये तसं होणार. परंतु या वर्गाची एक जबाबदारी आहे की त्यांनी हे स्वतः ओळखलं पाहिजे की आपण मध्यम वर्गातले नाही. आणि मग तेव्हा ज्या भूमिका घेतल्या जातील त्या भूमिकामुळे खऱ्या अर्थाने या खऱ्या मध्यम वर्गाचे प्रश्न हे राजकीय पटलावर येतील.